जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र म्हणजेच टी-ई-टी 1 आणि टी-ई-टी 2 अशा दोन्ही पेपरसाठी हे जे काही पॉईंट आहेत ते आय-एम-पी आपल्याला विचारले जातात आणि जास्त करून पाठ्यपुस्तकामधील प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच या व्हिडिओचा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रासाठी फायदा होईल. तर आपण बघूया, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, प्राचीन वस्तू व प्राण्यांचे वयमापन कोणत्या पद्धतीने करतात? तर कार्बन 14 पद्धती. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कार्बन 14 पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? तर विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने कार्बन 14 ही पद्धती शोधलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, किती वर्षापर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय कार्बन 14 पद्धतीने शोधता येऊ शकते? तर 60,000 वर्ष लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताने अवकाशात मंगळयान कोणत्या दिवशी पाठवले? तर बघा, पाठ्यपुस्तकातीलच हे आपले प्रश्न असणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जे पॉईंट आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये आहेत ते प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी घेत आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने अवकाशात मंगळयान पाठवल्याचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजेच तारीख लक्षात घ्या, 5 नोव्हेंबर 2013 मंगळयान अवकाशात पाठवले. पुढचा पॉईंट आहे, भारताची मंगळयान मोहीम कोणत्या दिवशी यशस्वी झाली? तर 24 सप्टेंबर 2014 रोजी 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताची मंगळयान मोहीम यशस्वी झाली. पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांती म्हणजे काय? सतत व संथ वेगाने होणारा बदल म्हणजे काय? तर उत्क्रांती. पुढचा प्रश्न आहे, पृष्ठवंशीय वर्गातील प्राण्यांचा सर्वात उत्क्रांत असणारा प्राणीगट कोणता? तर सस्तन प्राणी, त्याला आपण मॅमल्स म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया, सस्तन प्राणी म्हणजे काय? तर असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर लक्षात घ्यायचं आहे, जे प्राणी थेट पिल्लांना जन्म देणारे प्राणी असतात. लक्षात घ्यायचं आहे की या प्राण्यांचं पुढचं वैशिष्ट्य आहे की या प्राण्यामध्ये बघा, दुग्धग्रंथीचा विकास झालेला असतो, शरीरावरती केस असतात. तर या प्राण्यांना आपण काय म्हणायचं? तर सस्तन प्राणी म्हणायचं. पुढचा पॉईंट आहे की सस्तन असूनही अंडच असणारे सस्तन प्राणी कोणते? तर बघा, डकबिल प्लॅटिपस, अँट इटर, बघा, जे की मुंगी बघा खाणारा प्राणी म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. अँट इटर, एकिडना, हे महत्त्वाचे प्राणी आहेत. काय? मुंगी खाऊ म्हणून त्याला ओळखलं जातं बघा, अँट इटरला. तर हे प्राणी सस्तन आहेत, मात्र अंडज आहेत. हे म्हणजे की अपवाद स्वरूपामधले प्राणी लक्षात घ्या. म्हणजे की सस्तन वर्गातीलच आहेत हे प्राणी. पुढचा प्रश्न आहे की मानवाशी साम्य असणाऱ्या वानराला काय म्हणतात? एप म्हणतात. प्रश्न यापूर्वी सुद्धा टी मध्ये विचारला गेलेला आहे. एप म्हणजे मानवाशी साम्य असणारा जे काय वानर आहे त्याला एप म्हणायचं. पुढचा पॉईंट बघूया मित्रांनो. तर मानवाची प्रजाती कोणत्या खंडात प्रथम अस्तित्वात आली? प्रश्न आय-एम-पी आहे. तर आफ्रिका खंडामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचा 100% फायदा होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापूर्वीच्या 2 वेळा टी क्वालिफाय असण्याचा अनुभव आणि 3 वेळा टेट परीक्षा देण्याचा अनुभव पूर्णपणे वापरून आपण सर्व माहिती पाहत आहोत. तर पुढचा प्रश्न बघूया, उत्क्रांतीची संकल्पना प्रथम मांडणारे कोण होते? तर चार्ल्स डार्विन. प्रश्न सोपा आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट बघूया आपण, कोणत्या ग्रंथात डार्विनने उत्क्रांतीची संकल्पना मांडली? लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी ऑन द ओरिजिन ऑफ द स्पीशीज या ग्रंथामध्ये चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीची संकल्पना मांडलेली पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे असाच महत्त्वाचा आहे प्रश्न. हा सुद्धा येऊन गेलेला आहे. लक्षात घ्या, विज्ञानमधून हा प्रश्न विचारला जातो तसा. तर बघा, प्राणी जातीचे शास्त्रीय वर्गीकरण प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केले? कार्ल लिनस. आणि त्यांनी काय केलं होतं मित्रांनो? तर सुरुवातीला स्वतःचंच नाव द्विनाम पद्धतीनं त्या ठिकाणी बघा बनवलेलं होतं, म्हणजे कॅरोलस लिनियस असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. आणि मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे, जे की मानवाचं जे काय बघा नाव होमोसेपियन. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, वाघ आहे. तर त्या ठिकाणी पॅन्थेरा टायग्रिस. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की बिबट्या असेल, पॅन्थेरा पार्डस, किंवा त्याच्यानंतर सिंह आहे, पॅन्थेरा लिओ, किंवा त्याच्यानंतर म्हणजे की द्विनाम पद्धतीने जे काही कार्लो लिनियस किंवा कॅरोलस लिनियस यांनी नावं त्या ठिकाणी बनवलेली आहेत. त्या अँगलनं आपण हे नावं, जसं की आता लक्षात घ्या की बेडूक आहे. या बेडूक या प्राण्याचं शास्त्रीय नाव त्या ठिकाणी बघा काय असणार आहे? तर राणा टायग्रीना असेल. म्हणजे की असे हे नावं बघा, म्हणजे प्राणी जातीचं शास्त्रीय वर्गीकरण कोणी केलं? तर 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे पुढचा आपला. तर द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? चार्ल्स डार्विन यांचा हा ग्रंथ आहे. पुढचा पॉईंट आहे, हाताचा कुशलतेने वापर करणाऱ्या कुशल मानवाचा शोध कोणी लावला? तर लुई लिकी यांनी हा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की कुशल असणाऱ्या मानवाला लुई लिकीने कोणते नाव दिले? होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस म्हणजेच की कुशल असणारा मानव. पुढचा पॉईंट आहे की बघा, कुशल मानवाचा प्रथम पुरावा आफ्रिकेतील कोणत्या देशात सापडला? तर उत्तर आहे टांझानिया आणि केनिया. या 2 देशामध्ये कुशल मानवाचा प्रथम पुरावा सापडला होता, टांझानिया आणि केनिया. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, एक पॉईंट आहे,
टांझानिया या देशातला डोडो हा मूळचा पक्षी होता. त्याची जनुकं आपण कायमची हरवून बसलेलो आहोत. तर डोडो हा एक पक्षी लक्षात घ्या. त्याची जनुकं सध्या त्याचं जे काही जीन्स ते म्हणजे की सध्या आपल्याला म्हणजे की अवेलेबल नसणार आहे. अशा स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हाच प्रश्न बघा यापूर्वी आपण चित्ता या प्राण्याच्या बाबतीत सुद्धा पाहिला. चित्ता आणि डोडोची जनुकं आपण कायमची हरवून बसलेलो आहोत. परंतु आता भारतामध्ये जे की चित्ता या प्राण्याचं पुनर्वसन करण्यात आलेलं पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजेच की मध्य प्रदेशमधील कुनो या अभयारण्याच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आफ्रिकेतून नामिबिया या देशातून सुरुवातीला चित्ते आणण्यात आले. नंतर म्हणजेच की आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका या देशातून चित्ते आणण्यात आले. नंतर आता बघा बोट्सवाना या देशातून सुद्धा भारतात चित्ते आणण्याचं म्हणजे की नाही आपला की हॅबिलस या शब्दाचा अर्थ काय, तर हाताचा कुशलतेने वापर करणारा. पुढचा प्रश्न, ताठकण्याच्या मानवाला काय म्हणतात, तर होमो इरेक्टस म्हणतात. ताठकण्याच्या मानवाला होमो इरेक्टस. पुढचा पॉईंट आहे की ताठकण्याच्या मानवाचे अवशेष कोणत्या खंडात सापडले, तर आशिया, त्याचबरोबर आफ्रिका आणि युरोप या खंडामध्ये. पुढचा पॉईंट आहे निअँडरथल मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले, तर जर्मनी या देशात सापडलेला आहे. पुढचा पॉईंट आहे बुद्धिमान मानवाला काय म्हणतात, तर होमोसेपियन म्हणतात. पॉईंट हा परीक्षेत येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की होमोसेपियन या मानवाला युरोपमध्ये काय म्हणतात, क्रॉमॅनॉन मानव म्हणतात. सेपियन या शब्दाचा अर्थ काय होतो, तर बुद्धिमान. बुद्धिमान मानवाच्या जे काय मानवाचे अवशेष म्हणूया आपण कोणत्या खंडात आढळले, आशिया, आफ्रिका आणि युरोप या खंडामध्ये आढळलं. पुढचा प्रश्न आहे 27वा, वैचारिक क्षमता प्रगत झालेल्या प्रगत बुद्धीच्या मानवाला काय म्हणतात, होमोसेपियन सेपियन. होमोसेपियन सेपियन लक्षात घ्या. आहे. पुढचा प्रश्न आहे की लॅटिन भाषेत होमो म्हणजे काय, तर मानव. तर पुढचा पॉईंट आहे ज्या काळात दगडाची हत्यारे वापरली जात त्या काळाला काय म्हणतात, तर अश्मयुग. काय असे सोपे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पुराश्मयुगीन स्थळाचे अवशेष सापडले, गंगापूर नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि दुसरं म्हणजे नेवासाजवळ चिरकी अहिल्यानगर जिल्ह्यामधलं ठिकाण. पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले, तर पाटणे जळगाव जिल्ह्यामध्ये. पाटणे मध्याश्मयुगीन अवशेष बघा सापडलेलं पाहायला मिळतं. पुढचा पॉईंट आहे मध्याश्मयुगीन अवशेष सापडलेले भीमबेटका या ठिकाणी लक्षात घ्या. एकच शब्द आहे भीमबेटका. कोणत्या राज्यातील ठिकाण आहे, मध्य प्रदेश. पुढचा पॉईंट आहे की मध्याश्मयुगीन अवशेष सापडलेले लांगनज कोणत्या राज्यात आहे, तर गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढचा पॉईंट आहे की बागोर कोणत्या राज्यातील आहे, तर राजस्थान या राज्यातील आहे बागोर. पुढचा पॉईंट आहे की हत्तीचा पूर्वज मानला गेलेला व हत्तीपेक्षा, इथं हत्ती लक्षात घ्या, आकाराने मोठा असणारा प्राणी कोणता होता, तर बघा मॅमोथ. हत्तीपेक्षाही महाकाय प्राणी होता हा मॅमोथ. पुढचा पॉईंट आहे की मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता, तर तांबे. तसा जर विचार केला तर सोने हा तांब्याच्या अगोदर सुद्धा बघा शोधला गेलेला धातू, मात्र जे की तांबे हा कठीण धातू असल्यामुळं वापरात आणलेला पहिला धातू असणारा तांबे. पुढचा पॉईंट आहे की भारतीय उपखंडाची सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती, तर हडप्पा किंवा सिंधू संस्कृती. लक्षात घ्या, भारतीय इतिहासाचं सुवर्ण पान असं पंडित जवाहरलाल नेहरू हडप्पा संस्कृतीला, सिंधू संस्कृतीला म्हणतात. पुढचा पॉईंट आहे की 38 बघा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला विचारला जाईल, हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची संस्कृती होती. सरळ सेवेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला यापूर्वी, तर नागरी स्वरूपाची संस्कृती होती हडप्पा संस्कृती. पुढचा पॉईंट आहे तांबे कथील यांच्या मिश्र धातूला काय म्हणतात, कांस्य म्हणतात. इजिप्तमध्ये बुद्धिबळाशी साम्य लक्षात घ्या, साम्य असणारा कोणता खेळ लोकप्रिय होता, सेनात. सेनात हा बुद्धिबळात साम्य असणारा खेळ इजिप्तमध्ये लोकप्रिय. पुढचा प्रश्न आहे की बघा मेसोपोटेमिया या ठिकाणची ही संस्कृती महत्त्वाची बघा त्या ठिकाणी प्रसिद्ध होती. मेसोपोटेमियात कोणते तंतुवाद्य प्रचलित होते, बालाग. आणि शेवटचा प्रश्न आपला या व्हिडिओमधला मित्रांनो, की इजिप्तमध्ये राजाला काय म्हटले जायचे, फॅरो म्हटले जायचे. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला TET 2026 क्वालिफाय करण्यासाठी नक्कीच आपले व्हिडिओ फायदेशीर ठरतील. तर प्लेलिस्टला जाऊन आपण बघू शकतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.